शांता ते तुझी भाषी येऊन राहिली बा, माई पोरगी येऊन राहिली बा गावाकडे. आता काय आहे रे बापा आठी अंदामंदात? हा तिचं कॉलेज गेलीस काही नाही का आता? अरे बापा शांताबाई, गणपती सुटी आहेत ना पोरीले, तर मग त्या म्हणत बापा पावसाळा चालू आहे तर चला आपण कुठे जा फिरायला, तर मग गावाकडेच जा बा, असं त्याचं म्हणणं होतं. हा म्हणून त्या येऊन राहिल्या आता. अरे बापा पहिले तर सांगायला पाहिजे मग तुला, आता वक्तार सांगून राहिला काय? अहो शांताबाई, पोरीनं चानच नाही दिला मला सांगायचा. लयच घाई आहे पोरीले, गावाकडे जातोच म्हणतात त्या आम्ही. हा कधी येऊन राहिल्या बापा त्या? मला सांगजो, नाही तर मग कसं पाठवशील बापा तसंच आणि मला सांगशील नाही. बापा शांताबाई काय सांगायचं, निघल्या त्या पोरी. हा पोहोचल्या म्हणजे अर्ध्या मधात पोहोचल्या असतील आता. ह येतातच त्याच्या घरी, कोणाले कसं घ्यायला पाठवतो त्याईले. अरे बापा बाळू कसं रे तू? हा त्या निघल्या अर्ध्या मंदाला पोहोचल्या म्हणतात, तू मला आता सांगून राहिला, आता सांगून राहिला अदलू कुठे गेलता बापा? अरे बापा बाळू तुला पहिले सांगायला पाहिजेत ना रे बा, आता मी कसं करा? अहो बाई मलेच तर माहित नव्हतं त्या चालल्या म्हणून. त्याईनं मला गाडीत बसल्यावर फोन केला, म्हणे बाबा मी चालली म्हणे आता या घरी, म्हणून बाबा तुले फोन करून सांगितलं म्या. आजच्या पोरी काय धड्यात का? तास तिकीट काढतात, ऑनलाईन काढतात, तास पोहतात. बापा ते बरं आहे ना, पोरगी गावले येऊन राहिली तरी तुले पत्ता नाही. कसं रे बाळू, लक्ष ठेवत जाय ना बापा, पोरगी कुठे जाते काय करते. एवढा हुळपणा नाही चालत बापा आता. अहो बाई सांगितलं ना आता महापुरीनं, काय बापा ही येऊन राहिली ते तिच्याकडे थोडं लक्ष देजो. हो हा ठेवतो मग आता फोन, मी चाललो ऑफिसला आता. हो बापा ठेव फोन ठेव. बाळ्यानं नुसता वक्तार सांगत राहते बा, काही खरंच नाही ना. पहिले सांगा लागत होतं मले, पण आता त्याची पोरगी लस हुळ आहे ना बापा, लस हुळ आहे. सांगत नाही ना बापाले कुठे चालली काय चालली. आता त्या पोरी म्हणा हात जोडा बापा. मावशी काय झालं मावशी? कोण येऊन राहिलं? हा कोण येऊन राहिलं मावशी? काय सांगू रे बापा जगन तुले, मा भावाची पोरगी माई भाषी येऊन राहिली ना ती. मावशी ते मागे आली ती मुंबईची पोरगी तेच ना? हा तेच येऊन राहिले काय? हा बापा तेच रे, तेच जगन, तेच येऊन राहिली. तू जाय बरं रे, त्या मावसाले बरं आण बरं, जा लवकर. हो मावशी जातो ना जातो. आता तर मजा जायला का गावात, मजा जाय मस्त फिरायला भेटते, साऱ्या गोष्टी खाया पियाला भेटते मस्त. आता पिझ्झा बर्गर मॅगी फॅगी मस्त मजा जाय. शांता मावशीच्या घरी मजा जाय आपली. त्या पोरीच्या मागं मागं राहिलं की बिस्किटचे पुडे, डेअरी मिल्क फेरी मिल्क खायला, चॉकलेट भेटलेट. चाल लवकर पोय बापा. काय बापा कसंच करू रे बापा मी आता, ह्या पोरी वक्ता येऊन राहिल्या, कसं करू बापा आता? विचारच आला मला तर. अरे काय जगन कुकडे चालला? अरे बापा नामदेव भाऊले बोलायला चाललो मी, नामदेव भाऊले. अरे नामदेव भाऊले कोण बोलवून राहिला फोन? अरे ते मुंबईची भाषी येऊन राहिली शांता मावशीची, म्हणून कसं नामदेव भाऊले बोलायला चाललो ना मी. त्या मावशी घरी पाहुणे येऊन राहिले. हा ना ते मुंबईची पोरगी येऊन राहिली ना. आता तर जगन मजा आहे तुझी, आजी मजा जाऊ दे बाबा. बोलायला बोल तुमच्यासोबत, मला बोलायला जाणार नामदेव भाऊले. तर पुरीच मजा आहे, खाया पियाची मस्त. मॅगी भेटते मला खायला मस्त, चॉकलेट बेकलेट मुंबईला माल आणतात ते खाया पियाचे मस्त. कापी मापी प्यायला भेटते मला मस्त. कसं घातले लोकांना पोरायला सांगायला लागत नाही मजा आहे म्हणून, असं सांगायला लागते काहीच माहिती. त्या मागे आलत्या मुंबईच्या पूर त्याच नाही रे, तेच पोरगी वाटते गड्या. अरे बाबा तो तर लय वड्डा माल होता रे गड्या. ते पोरगी असली की बसल्या पाहायला जाणार पण आपल्याला दिले आता. मजा येते पण आता, जेवढ्या दिवस राहते तेवढ्या दिवस म्हणजे पुरं म्हणजे मन माणसाचं. अवघड्या मी लय दिवसा तू विचार करून आलतो, ते पोरी आली काऊन नाही, पण आता येऊन राहिली रे बाबा. मस्त आपल्याला काहीतरी सेटिंग राहा लागेल काय, शांता मावशीच्या घरी जायची म्हणजे कसं मग जोडून पाहायला जातात त्या पोरी. हो बघा काही ना काही सेटिंग लाच लागते शांता मावशीच्या घरी जायसाठी आता. कसं मग त्या जोडून पाहिल्या पोरी. आपला दोस्त नाही हाय हॅलो, त्या पोरी मस्त असतात मुंबईच्या, इंग्लिश टू इंग्लिश बोलतात बाबू. हो हा आपल्याला काहीतरी शिकायला भेटेन त्याच्यामधून. हो ते हुशार असतात म्हणतात त्या पोरी बेजा. त्याच्या जोडून या वेळेस तर शिकून घेणं आहे आपल्याला, इंग्रजी तर शिकणं आहे त्याच्या जोडून. हा तसंही आपल्याला कॉलेजमध्ये काही हिंबाळे मास्तर आहे, ते काही आपल्याला शिकवत नाही आणि आपणही काही शिकत नाही. तर कसं ह्या पोरी कशा इंग्लिश टू इंग्लिश बोलल्या की आपल्याला इंग्लिश शिकायला जळले जात. पण आपल्याला कसं शांता मावशीच्या घरी जाता कसं येईल हे प्लॅनिंग करणं आहे आता, कारण भाषा शिकायला लागते तरी सांगा लागेल आता आपल्याला. काही ना काही शाळा लाच लागेल गड्या आता. कसं आता पोरी बेजा हुशार असतात, आपल्याला त्याच्यावेळी इंग्रजी शिकणार पण हिंदी जरासं. हा पण इंग्रजी पहिले रे बा. त्या पोरीचं इंग्लिश लय स्ट्रॉंग असते. मुंबईत त्या पोरीला म्हणजे लय खतरनाक असतात.
जगण्याकडे लावतो काय सेटिंग? हा काही ना काही करून गड्या. नाही रे बापा, हा जगण्या का आधी सेटिंग लावणार आहे आपली. हा आता आपल्याला पाय नाही ठेवू देणार बाबू. हा नाही, हा काही खरा नाही जगण्या. आपल्याला दुसराच काहीतरी मार्ग जमला लागेल आता. चाल करू काही ना काही विचारावं. चाल आता अडे थांबायला पुरत नाही आता. पुढची लाईन लावणार आपल्याला. आणि त्या पोरीला कसं आपल्याला भेटणं हॅलो तर करणंच आहे भाऊ. त्याच्या सोबत राहिलो तर आपण इंग्रजी बी शिकू. नाहीतर मग कसं त्या दगडूल छानच भेटते. आणि हा जगण्या हे साले दिवसभर त्याच्या सोबत राहता पण शिकत काही नाही त्याच्याजवळ. आपल्याला कसं शिकणं आहे त्याच्याजवळ. चाल आपण सेटिंग लावू आता काही नाही. काही असो पण त्याच्याजवळून आपल्याला इंग्रजी शिकणं आहे. हा भाषा शिकणं आहे म्हणजे शिकणं आहे आपल्याला. इंग्रजी आलं पाहिजे माणसाले रे बा. अजून लय हेंबाळे समजतात. आपल्या ग्रॅज्युएट होऊन राहिलं पण आपल्याला इंग्रजी येत नाही. ना ह्या पोरी शिकवतात ना रे आपल्याला. पोरी शिकवतात. लहान पोरी मुंबई आलं इंग्रजी बोलतात. ह्या मोठ्यात बा इंग्रजी आपल्याला शिकवतात. ह्या चाल हॅलो साळभाऊ, अरे काय मिस कॉल माराल काय? बाबा साळभाऊ काही बोलू नका. मिस कॉल नाही मारला. मी फोनच लावलता, तुम्ही न उचलला नाही. बरं जाऊ द्या. काय म्हणत होते? अरे काय साळभाऊ, आमच्याकडे काही लक्ष देता की नाही बा? हा तुमचा पुतण्या लग्नावर आला ना बा बंड्या. त्याच्या काही लग्नाची सोयरी गिरीचं काही पाहता की नाही? हा एखादी पोरगी पाहणं. काय साळभाऊ, काय यंदा का पावसाळ्यात पुरी पाहायला लावते का बापा? काय बोलून राहिला बा साळभाऊ? राहू द्या वावरातले का मग पुरीच पाहा. अरे काय बा, काय लोक बिनसुती जात बा. दिवाळी तर हो द्या बा, नांग दिवाळी मग पोरी वाई न जात पुढे. पण बाबा बेजा घाई आहे. अरे काय साळभाऊ, काय बोलून काय राहील तुम्ही? पावसाळ्यात चालू आहे ना, कोण पोरी दाखवणार आपल्याला? थांबा ना, दिवाळी होऊ द्या, नांग दिवाळी मग पाहू ना. तुझी लग्न लागली की. असं नाही ना साळभाऊ हो. कसं आता तुम्ही इकडे तिकडे फिरता बा, तर लक्षात ठेवा पूर्वी. हा मग नांगदिवई कसं तुझी लग्न लागली मग पाहणं सुरू आपलं. असं म्हणणं आहे माय. पावसाळ्यात पुरी पाहणं नाही आपल्याला. फिरते माणूस लक्ष ठेवते. मरणार कारणार जाते माणूस. एखाद्या सत्यनारायण उद्या पण आता दसऱ्याच्या काही जत्रा फत्रा असतात त्याच्यात जाते माणूस. पुरीवर लक्ष ठेवते. यासाठी म्हणून राहिलो मी साळभाऊ. तुम्ही याच्या डायरेक्टच आहे बा साळभाऊ. मला असं वाटलं बाप्पा काय पावसाळ्यातच पुरी पाहा लागतात का आता बंड्यासाठी? कसा आहे साळभाऊ, लय म्हणजे बेकार नांद आहे बरोबर पुरीचा. पुरी भेटत नाहीत लवकर. अरे म्हणून तर साळभाऊ तुम्हाला सांगितलं ना बाबा. तुम्ही कसे एक्सपोर्ट आणि यातली चॅप्टर माणसा, म्हणून तो पहिला फोन तुम्हाला केला. हो ना, मला लय तुम्ही ना पहिला फोन केला. पण बंड्या काहीतरी करते का? एखादी पांटपुरी टाकून देणार, एखादं किराणा मिराण दुकान थुतूर मुतूर दाखवायला लागीन काही ना काही. पोरगा वावरात जाते घरी येते, त्याला कोणी पोरगी देत नाही बरं, हुंगत बी नाही त्याले. म्हणतात तो नांगरगट्ट्या. कसं साळभाऊ, आता 2-3 महिन्यात आपल्याला एखादं दुकान मुकान थुतूर मुतूर टाकून द्या, एखादी हॉटेल मटेल नाही तर काही बी. आता कसं लोकांना पोंगा बंडी जिंकणारा पोरगा चालते, पण वावरात जाणारा चालत नाही बरं. जमीन किती असो त्याला हुंगत नाहीत लोक, पोरगी देत नाहीत. हे लक्षात ठेवा साळभाऊ तुम्ही पहिले. अरे बापा साळभाऊ, मला काय हिवाळ समजता का राजा? मी 4 गाव फिरतो, मला माहित आहे ना. पहिलेच तर बाबा पोऱ्याला धंदा दिला मी टाकून. पांटपुरी दिली टाकून ठेला. लोकांना दाखवायले हे बाबा पांटपुरी चालवते पोरगा, वावरात जायचं काम नाही. आपण लय शाकटे आहो ना. टेन्शन ना घेऊ साळभाऊ तुम्ही. फक्त कसं पोरगी पहा तुम्ही. पोरगी कशी चांगली पाहिजे. बरं साळभाऊ, हा लक्षात ठेव तुम्ही. हा पद्धतशीर चांगली पोरगी पाहिजे बा साळभाऊ. कसं आता तुम्हाला अनुभव आहे त्या गोष्टीचा. आता साळभाऊ तुमचा पोरगा का ना पोरगा का वाटला गेला का? आपण चांगलीच वायरी पाहून तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले? टेन्शन ना घेऊ साळभाऊ तुम्ही. हा एक नंबर हिरोईनच पोरगी पाहिजे तुमच्यासाठी. हा वायरी. नामदेव कोणासाठी पोरगी पाहिजे रे बाबा? काय लोगन करते काढल्या का? हा बरं साळभाऊ, चला मग राम राम. ठेवतो मग फोन. हो साळभाऊ, राम राम. हा ठेवा. काय रे गळा नामदेव काका लोगन करतं का रे बाबा? हा या वयात कोण दिन रे बा तुले फोन? मायला हे बुड हो गेलं जाय रे बाबा. कुकडे काहीच काही जोडून देते. हे काही मॅट आहे का हे बुड? कोणती बुडा म्हणा हात जोडा बापा. लग्न करताय म्हणते या वयात सांगा. काय म्हणजे लाद्याय धंद्यात की नाही? काय बोला काय नाही याचं काही सूट नाही. अर्ध उभार झालंय डंगर पिकलं पण अक्कल नाही आली. बुडे बा मी खाले लग्न करू हो बा. त्या मासाला भाज्या पोराचे लग्न करणार त्याचा फोन होता मुले. मला असं वाटलं तू येत आहे का बाबा? अजून एक लक्षात ठेवतो बा. आता कसं त्या साडेबाराच्या पोरासाठी पोरगी पाहिजे तर आपल्या भाण्यासाठी पाहिजे. हो ठेवतो मी लक्षात ठेवतो. भाण्याचे लक्षात ठेवतो. नामदेव भाऊ, ते जगन काय म्हणतो? बापा घरी चला लवकर, मावशीन बोलाल तुम्हाला, लवकर चला. अरे बाबा शांती कोण अचानक घरी बोला रे बाबा? काय आहे रे बाबा? कायसाठी बोलावलं रे बा जगन पण? ते मला काही माहित नाही. तुम्ही चला घरी लवकर, अर्जंट बोलाल तुम्हाला घरी. बरोबर बा, चाल.
रे बापा शांतीनं तर अर्जंट बोलावलं याले मध्ये काय 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 भानगड काय आहे रे? शांती जोडते करवा याले काही मुतल्या शांता काय गडबडीत बोलावलं म्हणतो ना. हा जगने आलता मग बोलायला. अहो ते मा भावाची पोरगी येऊन राहिली ना बापा आठी आपल्या घरी, म्हणूनच तुम्हाला बोलायला पाठवलं बापा. ते पोचली बी अर्ध्या झालो, आता घ्यायला नाही जा लागेल का त्याले, म्हणून तुम्हाला बोलावलं बापा. हो माय त्या काल त्या झंडू मामा गावात बोलवून राहिली घेणा देणं. सारे लोक खिखी दात काढतात बुवा. उशा चड्डेवर राहतात त्या पुरी पुरे लाज जाय धंद्यात न. हे का मुंबई आहे का? गावातून कसे राहतात बापा येड्या गबाड्यासारख्या त्याला बोलवू नको बापा. जटून असतील तर वापस पाठवून दे त्याले, काही करू नाही आपल्याला, ते पाठवून लवकर. अहो बापा मलाही माहित नाही ना त्या येऊन राहिल्या तर मग कसं काय हे करू त्याले आता. आणि आता काय मागच्या मागे पाठवू का आता? चांगलं वाटते काय? चांगलं वाटते काय? तिच्या बापाने एकटा फोन केलता की तुझी भाषी येऊन राहिली बाई, मग आता सांगा काय करतात. अव याच बद्दल नाही पण त्याला हेंबळ्यासारख्या राहतात ना हे गाव आहे ना. हितभर चड्ड्या घालून फिरतात त्या गावात. त्या जगने चड्डी मोठ्या, त्याच्यापेक्षा लहान लहान चड्ड्या घालतात त्या. सांगा आता शोभते का हे सारे गाव दात काढते बा त्याच्यावर. हा तमाशा दाखवून आहे ना. त्याला बोलात नको दाजो बा तू गावात, माझी इज्जत कमी होते ना. गावात जाता येत नाही रस्त्यानं, किखी दात काढतात. रामदेव त्या घरी तर काही चड्डी घालून आले पोरगी असं म्हणतात बा. बापा त्या मुंबईच्या वातावरणात मोठ्या व्हायला आणि त्याला काय आपण सांगसान हे घालता का ते घालता का तुम्ही, हे घालू नका ते घालू नका. आपण म्हटलं तरी ते ऐकतील काय? ते सवय पडेल आहे ना. आणि लोकायला काय आहे, लोकांचं काय घेऊन बसले तुम्ही. कपडे ते कपडे आता लहान घालू की मोठं घालू त्याला आहे ना सवय. आणि लोकांचं काय, लोक घोड्यावर चालू देत नाही आणि पायदली चालू देत नाही. जाऊ द्या, टेन्शन नका घेऊ तुम्ही. आता ते लोकांचं घेऊन देणे असं म्हणू नको तू. गावात राहा लागते आपल्याला, त्याला नाही राहा लागत. ते 2 दिवस येतात आणि गावात तमाशा घालतात चालल्या जातात. त्याला कसं आलं की समजून सांगतो की बापा तुमच्या जर बापा पंजाबी ड्रेस नसेल तर जीनचा पॅन्ट घाला, पण मोठा लंबा लचका घाला. त्या हितीत भर चड्ड्या घालू नका गावात आणि आमची इज्जत कमी करू नका. सांगून राहतील. आणि ते नाईटीन गायटीन फायटीन ते काय माही घालायला नको लावलं. त्या पुरी तशाच फिरतात हेंबाळ्यावानी. बापा ते जशा राहतात बरं. मी तर काही म्हणू शकत नाही झाले. मी जर काही असं तसं बोललं की नाही, त्या आठी येतीलच नाही. म्हणतील बापा आत्यानं असं बोलली आत्या तसं बोलली आत्या. तिच्या बापाला सांगून देतील त्या. तिच्यापेक्षा बापा नाही बोललं ते पुरते. 2-3 दिवसाच्या मान बापा त्या 2-3 दिवसासाठी काल किटकिट करा, काल कोणाला वाईट व्हा आपण. पण कसं जराशे पद्धतशीर कपडे घालायचं एवढं तर सांगू शकतो की नाही आपण. एवढं सांगणं फक्त. मला दुसरं काहीच म्हणणं नाही. त्या आल्या का महिनाभर राहायला चालतात मला एवढी. मी त्याला चांगला खाऊ पिपी घालतो. फक्त त्या हिचीच भर चड्ड्या घालायला नको लाव. मा कसं मला म्हणजे मान खाले घालून खाले करून चालायला लागते गावात. साऱ्या बाया हातात ना. बापा ते पाहू ना मग काय ह्याच ते पाहू. मग पहिले कसं तुम्ही ते घ्यायला जा बरं. आता आल्याच तीन त्या पोचल्याच तीन आता बदलो. हे रे बाबा मी घ्या फॅन नाही जात. लादा धंद्यात ते मी नाही जात. त्या कशा येला तर कशा नाही कपडे घालत का नाही घालेला मी नाही जात. दुसऱ्या कोणाला सांग तू. मी नाही जात ते घ्या फॅले. जाऊ द्या बापा जाऊ द्या ना. माया कोणी बी सोयरे राहिले आले की नाही तुम्ही तसेच करता ना. तसेच करता तुम्ही. पा लागेन आता मला कोणतरी दुसरं ते घ्यायला पाठवा लागेल ना. पाहिजे त्या दगडू गिगडूला पाठवतो. हा तू बेकार जाय नामदेव भाऊ तर काही माणूस आहे. अशी मावशी मी जाऊ काय घ्यायला. मी जाऊ काय तुला सांगितलं असतं बाबू. पण तू लहान असणं मोठा झाला की जाजो बापा. मग तुला सांगत जाईन मी. जाय त्या दगडू सांग जाय. होय सांगतो दगडूला सांगतो. आता तुमच्या भरोशावर थोडी राहतो. माझीला खटखटल्या बेकार नांदायला का. आता ते आल्या की बसल्या का गाव खिशी दात काढीन रे भाऊ. काय खरं नाही. अरे गंटन भाऊ काही खुशखबरी आहे की नाही बाबा. गुड न्यूज देता की नाही. कधी देता. झाले ना आता लग्नाला 6-7 महिने. कधी आहे गुड न्यूज. घडव निकल घाई करता बा. कोणी गोष्टीत घाईच. अबे लग्न झाले की माणसाला लेकर झालेच पाहिजे असं काही नियम आहे काय. जो तो येते का बा गंटन काय गुड न्यूज आहे की नाही. पण इकडे आपल्या ठिकऱ्यात काही सोय नाही ना. आपल्या जण पाय खिशात नाही गुड न्यूजच्या गोष्टी. पहिले 2 पैसे कमू दे बाबा. दवाखान्याचं काम पडते. लेकराले हे करायला लागते ते करायला लागते. पैसा नाही लेकरच पैदा करा. काय माणसं आहे गडे हो तुम्ही. असं जास्त दिवस झाले की म्हणतात लोक घर होते म्हणून म्हटलं बा झटकन पटकनी बरं आहे आपलं. नाही तर मग कसं मग दवाखान्यात चक्रा मारायला लागतं. मग होत नाही लेकर. कुठे लिहून ठेवला का हे. म्हणजे नको तो शांतपणा शिकू. मी लय अडाणी अशी. पण कसं आपलं काम कसं चोख असते रे बा. पहिले कसं पैसे कमू दे भाऊ. 2 पैसे खिशात असले तर माणसानं करा. नाही तर मग करू नये भाऊ. आपल्याला ते धंदे येत नाहीत. कंटन बरोबर आहे. तू विचार चांगला करून राहिला असंच पाहिजे.
बळू तू मला सांग ना, लेकरू आले काय नाही लागत आणि कसं पुढचा विचार करायला लागते बा. 2 पैसे खिशात असले तर करा माणसानं. कसं आपण वळा नाही, आपण लेकराला वळा ठेवशील काय? जगाप्रमाणे चालायला की नाही आपल्याला? आता लोक लेकर कॉन्व्हेंट मध्ये चालले, ढमुकले चालले, पैसा नाही लागत. मग आपल्या ठिकऱ्यात सोय नाही, मग लेकरं पैदा करा मग कुठे काय करा? त्याच्या भविष्याचा विचार नाही करायला लागणार. गावातले लोक उठले सुटले की बाया बी माणसं काय गंठ गुड न्यूज नाही का? अरे गुड न्यूज काय करू? जन्मारे घालून त्याईले ढोरा डुकरासारखे माझ्या वावरात काय काम करायला लावू काय? माझं काही पाहिजे की नाही माणसाले? चिकोल्यात गेले पाहिजे की ते? बरं गंठ, तू जो विचार करून आला तो आपल्याला पटला बा. असा विचार माणसानं करायला पाहिजे. पैसा असला तर माणसानं सर्व गोष्टी करा, नाही तर मग काही करू नाही. बरोबर आहे बा घंटा. भाऊ घंट्या, तू लय हुशार झाला भाऊ. आमचं चुकलं, तुला विचारलं तर भाषण देऊ नको आता. बापा बस झाला आता. गंठ्याचं काय चुकलं? गंठ्या बरोबर बोलून राहिला. ते चुकलं झिंबर. तू काय विचार करून राहिला तर तो बरोबर बोलून राहिला. 2 पैसे खिशात असले माणसानं करा. त्याचं म्हणणं बरोबर आहे. हेंबाळा जरा वाटत असेल ना, लय विचार करते तो गंठन. साहेब दगडू, आपण जगाचा पाहतो तसं बोलतो बा. कसं आपला अनुभव आहे, आपल्याला काही समजत नाही. मी तो हेंबाळाचा, तुम्हालाही माहित आहे मी हेंबाळा. पण कसं लोकांचं दिसते आपल्याला तसं तसं करतो आपण बा. साधं सिंपल काम आहे आपलं. तू खादा हेंबाळा असेल बा, मतलबी आहेस तू पुरा. एवढ्या साऱ्या गोष्टी समजून राहिल्या तुले, तरी म्हणतो मी हेंबाळाचा. त्याला काय शिकेल माणसाला लाजवशील अशा गोष्टी करून राहिला तू. मला चुकलं गंठन, मी तुला असं म्हटलं तर खरंच चुकलं माया, खरंच चुकलं. नाही चुकलं गिकलं नाही. तू तुझ्या हिशोबानं बरोबर बोलून राहिला. आता कशी ती रीतच होईल आहे ना. आता कोणाचाही मला सोयऱ्याचाही फोन आला ते म्हणतात काय काही गुड न्यूज आहे का? आतले लोक म्हणतात ना गुड न्यूज. आता कसं म्हणते माणूस गुड न्यूज आहे का? लग्न झालं म्हणजे लोकांना गुड न्यूज दिसते. नवरा बायको एकत्र आले म्हणजे लेकरं झालेच पाहिजेत. बरोबर बोलून राहिला गंठन, असंच आहे. दगडू बोल ना मावशी, काय म्हणता? बापा दगडू, मुंबईहून माझी भाषी येऊन राहिली तर त्याला कसं घ्यायला जावं लागते. मग तू कसं बबनचं ऑटो घेऊन जाय ना. बरं मावशी, जातो ना. बस स्टँडवर येऊन राहिले ना आपल्या? त्या बस स्टँडवरच येतील आल्या की. पण तू घरी चाल बरं, पहिले पैसे देतो मी तुझ्याजवळ. बरं मावशी, चाल. अरे बाबा, मुंबईच्या हिरोईन येऊन राहिल्या का? मागे आलते त्या. आता तर चांगलं डोळे शेकायचंच काय मारे बा गावात. जमलं का? याटमच आहे मग येतो. काय बोलणार तू झुमरे? काय बोलला तू? काही बोलू मी, तुला नाही काही समजा. तू डोकं न घालू बर. तू काम नाही दे. काय समजतं बा? मी हेमाळा फक्त साऱ्या गाज नाले तुम्हाला साऱ्या गोष्टी समजतात. ते बहुते नाही लागेल पुरत नाही मुतल्या का? जाणार बा मला पटकन. मुंबईच्या आटम येऊन राहिल्या ना बाबा रे. या घंटा गुंडांचे लागेल बोलते. चाल भाऊ, पायाला डोळे गेले. गाव आहे बा हेंभाळल्या का? दुसऱ्या घरी कोणा घरी पाहुणे आले की बा नवच होते बा लोक. आली गेली. अरे काय बाबा, हो कसं रे? आपल्याला काही घेऊन नाही बा. जाऊ दे, काही करू बा. आहे अरे काय पाटील, कुकडे वन फिरून राहिले राजा. काही गावात दिसत नाही बा आज का? कुकडे फिरू बाबा, कुकडेच नाही फिरून राहिलो. वावरण घर दुसरं काही नाही. ते सोयाबीन मॅट करून राहिलो. मला रोज 3ऱ्या दिवशी फवारा काढा लागते. काय राजा पाटील, एवढे मोठे माणसं राजा तुम्ही. काय तुम्ही राजा म्हणता 3ऱ्या दिवशी फवारा काढा? सटकनी माणसं सांगा. रप पण भले ते चिकट काम करता बा तुम्ही. बोलायला लावतो गड्या मला तू. काय बोलायला लावतो? मा तोंड सुद्धा नाही मग. तुम्ही गावात वटे राखसान, पण कसं फवारायला येसान ना. काय सांगू तुले? वरून म्हणतं गचकनी माणसं सांगा फवारून घ्या. अरे मी तो 50 माणसं नेतो, पण यायला तो पाहिजे. तुमच्यासारखे फक्त वटे राखान बडबड करा गावात. दुसऱ्याला टोमने मारा, दुसरं काही नाही. आता कसं पाटील, मला फवारायचं काम जमत नाही म्हणून मी तर आलो असतो. आपण पुणे मुंबई आले आहो ना, आपल्याला जमत नाही ते. मग जमत नाही ना तर बोलू नये माणसानं. कसं त्याच्या प्रमाण त्याला करू द्यायला पाहिजे. मधात कसं टेम्पो टाकू नये. बरोबर आहे पाटील. हे चबर करणं काही फालतू कामाचं नाही. आपल्याला जर त्या गोष्टी येत असेल तर माणसानं माजरा नाही, बोलू नये माणसानं. भाण्या कसं चुपचाप राहत मला बोलू नका जोरे. समजत काही नाही लागा तुले झडभय. नाही बा, निघून गेलं मा तोंडातून बा. जाऊ दे, आता नाही बोलणार मी. अरे चचा, लखलख्या कुकडे चालले रे. तुम्हाला भेटायला आलतो ना. तुम्हाला काही गावातली नवीन खबर माहित आहे काय? काय बा नवीन खबर गावात? अरे बा, शांता मावशी घरी मुंबईच्या पाहुण्या येऊन राहिल्या ना, त्या मागे आलत्या त्या. खरंच काय रे? ते येऊन राहिल्या का? भारती जमलं गळा प्रोजेक्ट. येऊन राहिल्या का? लय दिवसानं भेट होऊन राहिली आपली त्याच्यासोबत. ते आले की मजा येते पण गावात. कोण सांगितलं रे गडे येऊन राहिल्या म्हणून? त्या येणारच नाही. आपण लय मॅच केलं तर मागच्या वेळेस त्याले. अरे त्या जगन खबरी लालनं सांगितलं ना आताच मले. तो नामदेव गेला बोलायले. त्याला सांगितलं. तो बापा 100% खबर खरी आहे. भारती जमलं गळ्या येऊन राहिल्या आता त्या. येऊन राहिल्या म्हणजे काय? जसे का तुमच्या घरी पाहुणे येऊन राहिले एवढे खुश होऊन राहिले तुम्ही तर.
पाटील फायदा बरं तुमचं लग्न कसं ठरेल आहे, फायदा हो की नाही तर नादात पडू नका बरं. या त्याचं राहायला द्यायला करू द्या, काय करायचं आहे तर, पण तुम्ही नका नांदे लागू. मी नका शिकू, मला काय करावं लागते काय नाही तर मी मा पद्धतशीर करतो. शिकून राहिले ते मुले शिकवत नाही बाबा. चला आम्ही येतो बाबा. चालेल गड्या, हो चाल बाबा चाल. काय पाटील कोणती मुंबईची भानगड आहे, काय आहे शांता मावशी आहे घरी, कोण काय कसं काय? भान्या तू आल्यावरच पाहिजे काय भानगड आहे तर तुला दिसते मग. ते आल्या की घरी शांताबाऊच्या घरी गेल्या त्या पोरी मग समजते तुला कसं काय आहे तर भानगड. पण काय भानगड आहे आता काय सांगू नाही मला, असं सांगता नाही येत ना बा भाण्यारे ते काय वाटत. पण मागच्या वेळेस लय मजा आली राजा पण. हो पोरी पाहिले खुशच होते माणूस पण बिलकुल. बा चाल लवकर, मी आता जातो बा सलून मध्ये लागे फेशियल गिशियल करतो मस्त. केस मेस लावून येतो बा, कटिंग मडिंग पद्धतशीर चांगला तर दिसलो पाहिजे मारते चांगलं टाप पैकी. काय पाटील घरी ठेवता काय, मी बी येतो ना, मी बी थोडीशी कटिंग मटिंग करतो, जरा फेशियल मेशियल करून घेतो ना मी बी. मसाज गिसाज चांगला दिसलं माझे माणूस टवटवीत. जरा हे कपडे मपडी आणता आता जराशे एखादा ड्रेस चांगला, याच ड्रेसवर बोर होऊन राहिलं का. चाल बापा चाल चाल पटकनी लवकर चाल बा लवकर पटकनी, त्या सलून मध्ये नंबर लागत नाही. उशिरा गेलो की चाल लवकर, कसं आपल्याला अर्जंट काम आहे आता. हो चला चला. माहिले का हे तर सलून मध्ये गेले बाबा, कटिंग दाड्या बऱ्याला फेशियल करायला. हो आहे काय भानगड पण. चाल बरं गड्या भाण्या, पाय बरं काय भानगड आहे त्याला एकाची. खरंच पाय आता तो चंबाच आहे बा. पोलीसाठी सलून मध्ये बापा. पाटील रुपया खर्चत नाही, हा मारते बिशी खोंजीला सारा गावाचा, पण डायरेक्ट सलून मध्ये. पास लागी नाही काय आहे तर जादू. चाल लवकर चाल आता चौकात चाल तिकडे बस स्टँडवर, तरी दिसतेच आपल्याला काही आलं की. गड्या भाण्या काय वड्डा माल आला गड्या गावात तर. मुंशीरामनं तर काही डोळे शकले रे गड्या, गाड्या आणल्या बसून ह्या हिरोई ना. कोणा घरी आल्यावर बा ह्या काही आटोमात गड्या ह्या तू. हा राजा साधूबा राजा, आपलं गाव तर राजा काही प्रसिद्ध झालं बाबा, काही हिरोईन आल्या ह्या. मुंशीराम भाऊ तर जमलं राजा, चिपकून चापकून झाल्या मुंशीराम भाऊले ह्यात. बापा बापा काय माल दिसते हो हा वड्डा बापो राजा. हे तर राजा पुणे मुंबई राजा डोळे शेकायला भेटत अशासाठी भेटून राहिले. हो एक नंबर. साध्यान भाण्या काय डोळे शेकून राहिले तो, जसं की पुरी पाहिल्या नाही द्याय ना ह्या बड्या भाना येईन पाहिन काय डोळे फाडू फाडू पाहून राहिले. हे तर गावातल्या लोकांच्या नजरा सुद्याच नाहीत ना. आता कसं ह्या बाहेर गावले मुंबई सारख्या ठिकाणी राहणाऱ्या पुरी ह्या अशाच राहायचा, पण नाही या गावातले पान कसे पाहून राहिले मोठं मोठं. साधू काय पाहून राहिला रे एवढा मोठमोठ डोळे वासू वासू. भाण्या काही नाही काही नाही काही काही नाही पाहून राहिला बा मुंशिरा. काय बेकार राहिला बा मुंशिरा, त्या पुरी दोघं म्हणून राहिला का भाण्या, काय पाहून राहिले म्हणून मुतलं का, बेकार राहिला का मुंशिरा. खाऊन राजा साधूबा हा माणूस लई बेकार आहे राजा. मुंशिरा होता तोंडारच बोलते. काका थँक्यू. बैलजोडीत बसून आम्हाला खूप आनंद झाला, तुम्ही आम्हाला इथपर्यंत सोडलं, धन्यवाद काका. काय बापा काय बोलून काय राहिलं मला काही समजून नाही राहिलं बापा. थँक्यू थँक्यू काय आहे तर. पण कसं तुम्हाला भेटून मला आनंद झाला बरं. मस्त गप्पा गोष्टी करता पण पुरी हो तुम्ही. हो दिसता हुशार पण लय हुशार आहे बाबा तुम्ही. काय हो काका आम्ही काही हुशार नाही बापा, आम्ही कसं गावाचा आनंद घ्यायला आलो, आता गाव पाहायला आलो ना आम्ही. हो भाई हो पा बापा गाव पहा. मदत लागली सांगा बरं, मी गावात होता. हो कधी आवाज द्यायचा मुंशीराम विचारले कोणी सांगते हो गावात. हो पोरी हो टेन्शन घेऊ नका तुम्ही. मुंशीराम काय फुसफुस करून राहिला, काय गप्पा मारून राहिले का, ऐकून नाही राहिले. मग वासून गप्पा चालू द्यायची. काय माहित बापा मुंशीराम भाऊ सेटिंग लावते काय, काका पटवते का बापा एखादी. हिरोईन दिसून राहिला नाही ह्या अशा आपल्या गावात दिसतात का. आपल्या गावात झाले हेंबाळ्याने हांबळे जात. काय हा कपडे पाहणं, कपडे पाहणं पाहणं कसे आहेत एक नंबर वड्डा कपडे पाहणं. वा साधूबा मन खुश झालं राजा. बाबा ह्या मथा माया तर पोहोचले रे बाबा. याटोने आजही काम नाही पडलं, ह्या कशा गाड्याच झाल्यावर बाबा बसून यायचो. मुंशीराम भाऊ आणले वाटते. भाऊ शांता मावशीचा आता बोलणेच खाणार रे भाऊ. आता मी पोहोचलो नाही वागता, ह्या आल्या भाऊ गाड्यातच. काय बाबा जरा थांबत्यानं गाड्यात काल आल्या बाबा, पडल्या झडल्या असते तर फालतू आफो. शांता मावशी माना बोंबलली असती ना. मी आलोच होतो ना आता ऑटो घेऊन बस स्टँड वर. अरे दगडू तू काही टेन्शन घेऊ नको यार, कसं आहे आम्हाला बैलगाडीमध्ये बसायचं होतं म्हणून आम्ही बसलो, आणि माझी आत्या पण तुला काही म्हणणार नाही, टेन्शन नको घेऊ तू. तो क्या यार दगड़ू टेंशन लेता है तू, टेंशन लेने का नहीं टेंशन देने का. बाबा टेन्शन तुम्हाला नाही पण टेन्शन मला येते ना. मावशीने मला सांगितलं नाही ऑटो घेऊन जायचं बस स्टँड वर, पण मी उशीर झाला मला घरी.
तुम्ही बाबा त्या बैलगाड्यातच आले बसून. काय राजा मुंशीराम भाऊ काय आणलं बा यायले हो. अरे हो गड्या, आता त्यानं गाडं हळवलं गड्या माझं. मले मामाला येऊ द्या बा गावालो. द्यायला आनंद वाटला गाड्या द्यायचा. काय का द्यायला का मुंबईत भेटते का असं बसायले. काही का माणूस असतो. आल्या येऊ दे. मस्त आनंदित आल्या त्या. काय टेन्शन घेऊ नको तू. शांता काही म्हणत नाही. दगड्याला तर पहिलेच ओळखतात हो यार. आता दगड्या मुलीम नाही का बे शांताबाईच्या घरचा. त्याला सारं ओळखता. पुरी खानदार ओळखते शांताबाईची. चला बाबा पटकनी चला झटकनी. कसं बाबा शांता मावशी वाट पाहून राहिली तुमची. हो हो चल चल. बाबा घेतो तुमच्या बॅगा घेतो. अरे क्या दगड़ू भाई, हम लेते ना हमारा बैगा, क्यों टेंशन ले रहे हो आप? टेंशन लेने का नहीं देने का. बाबा खाले घेता तुम्ही कुठाने करता. शांता मावशी दिसलं अजून तर फालतू माना हे घरी डफळं फालतू. चला बाबा. गड्या दगडू शेठ, अरे बापा मला ट्रिपचे पैसे दे पहिले तू. मग बोललो त्याच्यासोबत. अरे माऊली भाऊ राजा ऑटो राजा बस स्टँड लोक गेले नाही राजा. ट्रिपचे पैसे मागून राहिले तुमच्या ऑटोत बसले नाही तर त्या पोरी. काय माणसं आहे बा तुम्ही. तसं नाही रे बाबा, ट्रिप सोडून आलो मी. हा तसं काय मला नको सांगू ते. तुझी ट्रिप होती की नाही, बस स्टँड आणणार होतो तुम्ही. त्या आल्या तर मी काय करू, माझे पैसे मला लागतील. माऊली भाऊ राजा असं चालत नाही राजा. अरे भाई टेंशन क्यों ले रहे हो आप? दगड़ू किच मत करो ना, हम दे देंगे ना पैसे. टेंशन मत लो. बाबा हा फुकाचे पैसे घेऊन राहिला. तुम्ही पाहुणे आले तुम्ही काल पैसे देता. काही नाही आले पैसे द्यायला. चला घरी. माऊली काय पैसे रे तुला. जा बुरी घरी जा तुम्ही. मग पाहतो आम्ही काय याचं. असं लुटत जाईन लोकाईले. चला पोरी हो तुम्ही घरी चला. हरे हरे पैसे पाहिजे त्याला. काय पैसे. मला मित्र व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं. नवीन स्टोरी घेऊन आलो आपण आता.